हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच हेल्दी असा नाश्ता ब्रेकफास्ट ही रेसिपी पाहणार आहोत. हिरव्या मुगाची इडली, जी तुम्ही कधी खाल्ली नसेल. अंकुरित हिरव्या मुगाची इडली बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 दिवस आधी हिरवे मूग भिजत घातले होते. ते छान असे अंकुरित करून घेतले आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं मैत्रिणींनो. अवश्य मुलांसाठी आता सुट्टी लागली आहे. तुम्ही अशा प्रकारे हेल्दी त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट बनवू शकता. त्यामध्ये भरपूर अशा भाज्या मिक्स करू शकता. खूप छान अशी चव लागते बघा त्याने. अशा प्रकारे तुम्ही बनवून त्यांच्यासाठी खायला घालू शकता. त्यासाठी बघा आपण चटणी बनवणार आहोत. मी टॉमॅटो घेतले लाल बुंद, त्यामध्ये आपण लसूण घातला आहे 10 ते 12 पाकळ्या. ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये जे आपण हिरवा मूग घेतले ते मोड आलेले, त्यामध्ये हिरवी मिरची घातली, लसूण घातली आणि छान अशी त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. कढीपत्ता पण घालून घेतला आहे बघा आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. हे बघा अशा प्रकारे मी त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. खूपच हेल्दी असा नाश्ता होतो. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कसा बनवायचा आहे आणि किती हेल्दी आहे. खूप छान चव लागते. अगदी इन्स्टंट तुम्ही बनवू शकता. हे बघा त्यासाठी आपण त्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे म्हणजे 2 छोट्या वाट्या आपण तांदळाचे पीठ घातलं आहे आणि आपण थोडं गरम पाणी घालणार आहोत. म्हणजे आपलं पीठ आहे ते जास्त आपल्याला फर्मेंट करायची गरज नाही. तुम्ही इन्स्टंट बनवू शकता. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एका दिशेला फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ आहे ते छान फुलतं. तुम्ही पुढे बघालच की आपण लगेच बनवणार आहोत पीठ. नंतर आपण जरा वेळसाठी ठेवून दिलं की ते छान फुगणार आहे बघा. ते खूप छान होतात इडली. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींना बनवून मुलांसाठी आणि घरातील मंडळींसाठी छान असं हेल्दी तुम्ही ब्रेकफास्ट बनवू शकता. हे बघा आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चविष्ट अशी आपली रेसिपी होणार आहे. कारण हिरवे मूग म्हटलं की त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपण त्याला अंकुरित केले, ते आपण रेस्टसाठी ठेवलं होतं. बघा किती छान फुललं आहे पीठ आपलं. कारण आपण इथे गरम पाणी घातलं आहे, ना इनोचा वापर केला, ना की आपण सोड्याचा वापर केला आहे. तरी पण आपलं पीठ बघा किती छान फुललं आहे. छान तुम्ही जेवढं फेटून घ्याल की नाही, तेवढी तुमची इडली फ्लफी आणि सॉफ्ट होते. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींना बनवून बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, आपण माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल. त्यानंतर आपले जे टॉमॅटो आहेत ते आपण काढून घेतले कुकरमधून. त्याचं आपण साल काढून घेणार आहोत. म्हणजे आपली जी चटणी आहे ती आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. मिक्सरच्या जारमध्ये आपण ट्रान्सफर केलं. त्यानंतर आपण जिरे घालून घेतले आहेत बघा. त्यामध्ये जिरेने खूप छान अशी चटणीला चव येते. आणि आपण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये दही वगैरे घातलं तरी चालेल. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि 1 मिरची घालून मी छान अशी पेस्ट बनवली. त्याला आपण छान तडका देणार आहोत. मी इथे मोहरीच्या तेलाचा वापर केला आहे. तडक्यासाठी खूप छान चव लागते. त्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे मोहरीची फोडणी खूप छान लागते. हे बघा छान तडतडलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालणार आहोत. हिंगाने खूप छान आपल्या चटणीला चव येणार आहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर आपण फोडणी दिली बघा आणि थोडंसं पाणी त्यामध्ये मिक्स केलं. हे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली आहे, जी की टोमॅटोची चटणी आपण बनवली. त्यानंतर आपलं पीठ बघा किती छान फुललं आहे बघा. अशा प्रकारे आपण छान पुन्हा एकदा छान हलवून घेत आहोत, मीठ एकसारखं त्याला लागण्यासाठी. मी इथे इडली पात्र घेतलं आहे. आपण पाणी उकळायला अगोदरच ठेवलं होतं आणि इडली पात्राला आपण अशा प्रकारे तेल लावून घेणार आहोत आणि जे पीठ आहे ते आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. जास्त भरायचं नाही, नाहीतर आपली इडली ती बाहेर येईल. जी वाटी आहे त्याच्यातून अशा प्रकारे आपण 1 चमचा त्यामध्ये जे मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत बघा. खूप छान आणि टेस्टी. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता
ती मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल. त्यानंतर बघा आपण छान असे 15 मिनटं मध्यम गॅसवर छान इडली आपण शिजवून घेतली. बघू शकता आपली इडली तुम्हाला चाकूने दाखवते, पूर्ण शिजली आहे. बघा पूर्ण चाकू प्लेन निघतो. थोडंसं थंड झाल्यानंतर मी इडली काढून घेतली. बघा किती सुंदर झाली आहे. खायला चव खूप छान लागते. तुम्ही हिरव्या मुगाची भाजी खाल्ली असेल, पण अशा प्रकारे तुम्ही जर इडली बनवली तर मुलांसाठी हेल्दी असा नाश्ता तयार होईल. तुम्ही ही इडली नाश्त्यासाठी खाऊ शकता, जेवणामध्ये दुपारच्या खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. यामध्ये तुम्ही भाज्यांचा वापर केला तरी चालेल, पण मी इथे भाज्यांचा वापर केला नाही. चटणीबरोबर बघा किती छान अशी सुंदर आपली हिरव्या मुगाची इडली तयार झाली आहे. मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, हाईप करायचं आहे आणि कमेंट करून रिप्लाय द्यायचा आहे. बघा किती छान झाली आहे. इन्स्टंट बनवली आहे, आपण अजिबात पीठ फर्मंटसाठी ठेवलं नव्हतं. छान अशा आपल्या टोमॅटो चटणीबरोबर पण सर्व केली आहे. चला तर मग सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात पुढच्या छानशा हेल्दी आणि टेस्टी अशा रेसिपीमध्ये. चला तर बाय बाय.